Hello everyone. In standard 10 subject mathematics part 2nd, in last video we are going to study here all the three-dimensional figures, their volumes and total surface area. In today's lecture here we are going to discuss here some examples in practice set 7.1. I have already written here example number 1. Find the volume of a cone if the radius of its base is 1.5 centimeter and its perpendicular height is 5 centimeter. म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे की या एक्झाम्पल मध्ये आपल्याला कोनचा व्हॉल्यूम काढायचा आहे आणि दिलेल्या गोष्टी काय आहेत तर त्याच्यासाठी आपण एक काय केलंय तर एक्झाम्पल साठी आपण इथं कोन घेतलेला आहे. हा कोन हे त्याचा बेस आहे. त्या बेसचा हे काय रेडियस ह्याच्यामध्ये दिलेला आहे की ते बेस रेडियस ऑफ इट्स बेस इज 1.5 सेंटीमीटर आणि परपेंडिक्युलर हाईट मीन्स h त्याची पण व्हॅल्यू दिलेली आहे 5 सेंटीमीटर. तर आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे. मग ह्याच्या ऑलरेडी आपण मागच्या व्हिडिओ मध्ये शिकलेलं आहे व्हॉल्यूम ऑफ अ कोन. सूत्र काय आहे तुम्हाला माहित आहे सांगा बघू. व्हॉल्यूम ऑफ अ कोन म्हणजे आपण पहिल्यांदा गिवन दिलेल्या गोष्टी पहिल्यांदा लिहून घ्या. गिवन पॉइंट्स, दी रेडियस ऑफ circular base is equal to 1.5 centimeter. Circular base that is a R is equal to 1.5 centimeter. Then its perpendicular height in bracket h is equal to 5 centimeter. इथे सगळे युनिट मुलांना कुठल्या युनिट मध्ये दिलेले आहेत सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम काढल्यानंतर त्याला जे युनिट द्यायचं आहे ते कसं द्यायचं आपण मग सेंटीमीटर पण काय क्यूबिक सेंटीमीटर. करेक्ट बरोबर. नेक्स्ट सांगा आता सूत्र. Volume of cone. Therefore, volume of cone. Cone चा volume सूत्र सांगा. 1/3 into pi r square h. व्हॅल्यू घाला 1/3 into pi ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे काय घ्यायचं आपण इथं 22/7 into r square 1.5 square bracket square into 5. then आता इथे ब्रॅकेट स्क्वेअर आहे आपण तो सोडवूया. सांगा 1/3 into 22/7 into 1.5 into 1.5 into 5. काय होईल सांगा आता. हा 3 ह्याला आपण भाग घालूया. 3 22 ला तरी काय घालवायला येत नाही भाग. इथं 1.5 ला जाईल हो की नाही. आता याच्यात दशांश चिन्ह आहे म्हणजे आता पहिल्यांदा आपल्याला 1 ला तरी भाग जाणार नाहीये. 0.5 याच्यावर 15 झाले. 3 5 15. मग आता हा गुणाकार करा 22 into 0.5 into 1.5 into 5. हा गुणाकार सोप्या पद्धतीने कसा करायचा बघा मुलांनो. पहिल्यांदा इथं पण दशांश नाही इथं पण दशांश नाही. पहिला ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि 2 घरानंतर चिन्ह द्यायचं. कळलं काय. आणि मग त्याचा गुणाकार पुन्हा 5 आणि 22 म्हणजे 22 गुणिले 5 अगोदर करून
ठेवा आणि ह्या दोघांचा गुणाकार करा आणि मग आलेल्या उत्तराला 2 घरानंतर काय करायचं, दशांश चिन्ह द्यायचं आहे. त्यानंतर हा गुणाकार काय येईल सांगा, उत्तर करा, गुणाकार करायचा आहे. ह्याचा आन्सर येईल 82.5 अपॉन 7. 82.5 अपॉन 7. आता याचा आन्सर जर बघितला मुलांनो, भाग घालवा. 7 एक्के 7, 7 एक्के 7, 1 राहिला. 7 एक्के 7 का सांगा, कारण इथं 12 होते. मग 12 7 गेले, 5 राहिले ना. मग 5 ला भाग जाणार नाहीये, म्हणजे काय होईल, दशांश चिन्ह द्यावं लागेल. 55 झाले. त्यानंतर 7 7 49, 7 8 56, 7 7 49, 6 राहिले. 6 ला पण भाग जाणार नाही, परत त्याच्यावर शून्य घ्या. 7 8 56, 56 म्हटल्यावर पुन्हा 4 राहिले. 4 राहिले म्हणजे पुन्हा त्याच्यावरती शून्य घ्यायचं. 7 5 35, बरोबर. 7 5 35. काय आला आन्सर सांगा, 11.785. मुलांना आपल्याला फक्त डेसिमल फ्रॅक्शन नंतर फक्त 2च डिजिट पर्यंत आपल्याला आन्सर ठेवायचा असेल तर आपण काय करावं लागेल रे, याच्या पुढचं फ्रॅक्शन काय आहे सांगा इथं. आता याच्या पुढचा अंक काय आहे, 5 आहे. म्हणजे काय करायचं, हा 5 किंवा 5 पेक्षा मोठी संख्या असेल तर या डिजिट मध्ये काय करायचं, 1 न वाढ करायची आणि हे डिजिट पुसून टाकायचं. म्हणजे काय होईल, बरोबर आहे सांगा. इज इक्वल टू, म्हणजे आता हेच उत्तर आपण असं लिहिणार आहे, इज इक्वल टू 11.79. कळलं काही नाही. आता युनिट काय देऊया आपण त्याला, सेंटीमीटर क्यूब किंवा क्यूबिक सेंटीमीटर. करेक्ट, बरोबर, सेंटीमीटर क्यूब. कळलं काही नाही. आता इन वर्ड मध्ये आन्सर लिहा. काय लिहिणार, व्हॉल्यूम ऑफ कोन इज, देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ कोन is equal to 11.79 सेंटीमीटर क्यूब. कळलं, दिस इज द राइट आंसर. In practice set 7.1, third example is find the total surface area of a cylinder. म्हणजे वृत्तचित्तीचा टोटल सरफेस एरिया आपल्याला शोधायचा आहे. इफ द रेडियस ऑफ इट्स बेस, त्याच्या बेसचा रेडियस आहे किती, 5 सेंटीमीटर. म्हणजे आता आपण इथे एक सिलेंडर काढलेलाच आहे, तिचा रेडियस जो आहे तो 5 सेंटीमीटर. हा बेस आहे, ह्या बेसचा रेडियस आहे 5 सेंटीमीटर अँड हाईट इज 40 सेंटीमीटर. म्हणजे त्याची उंची पण दिलेली आहे 40 सेंटीमीटर. देन फाइंड द टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया आपल्याला काढायचा आहे. पहिल्यांदा काय करा, दिलेल्या गोष्टी सगळ्या लिहून घ्या. आन्सर गिवन, रेडियस ऑफ, काय काय दिलेल्या त्या गोष्टी लिहून घ्या. रेडियस ऑफ इट्स बेस, radius of its base of cylinder is equal to r is equal to 5 centimeter. Then आणि काय दिलेलं आहे, हाईट of cylinder in bracket h is equal to 40 centimeter. Then find total surface area आपल्याला काढायचा आहे. मग सांगा टोटल सरफेस
टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. सांगा सूत्र. 2 पाय r in bracket r plus h. Then all the values are put in this formula. Put करा. is equal to 2 into. आता इथं पायची व्हॅल्यू काय घ्या 3.14 घ्या. म्हणजे आपल्याला सोपं काय जाईल त्याच्यानुसार घ्या तुम्ही. 3.14 into r किती आहे 5 in bracket 5 plus 40. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल ब्रॅकेट सोडवावं लागेल. ब्रॅकेट सोडवल्यानंतर काय होईल सांगा. 2 into 3.14 into 5 into 45. आता मग इथं हे 45 पण याला गुणिलेच आहेत ना म्हणजे ते into 45 येणार. नेक्स्ट गुणाकार करा. आता करा गुणाकार. हे बघा हा 5 दोन्ही काय येणार इथं 10. 10 गुणिले 45 म्हणजे काय होणार सांगा 450. 3.14 आपण आहे असं ठेवूया गुणिले. सोपा गुणाकार काय आहे बघा लक्ष द्या इकडं. हे 5 गुणिले 2 करा 5 गुणे 10 आणि 10 गुणिले 45 करा 450. हा सोपा झाला की नाही. आता काय करा 3.14 गुणिले 450 करा. इथे कसा गुणाकार सोप्या पद्धतीने करायचा सांगा. आहे तसं काय करा पहिला तुम्ही 314 ना ह्याला गुणा. 3 अंकीचा 3 अंकीशी गुणाकार झाल्यानंतर काय करायचं आलेल्या उत्तराला इथं 2 घरानंतर दशांश चिन्ह आहे ना तिथं पण आलेल्या उत्तराला काय करायचंय 2 घरानंतर दशांश चिन्ह द्यायचं. काय आन्सर येईल ना. आन्सर इज 1413. 1413. आता इथे युनिट काय देणार आपण मुलांना. हे आहे ना टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया म्हणजे क्यूबिक सेंटीमीटर द्यायचा का स्क्वेअर सेंटीमीटर द्यायचा. हा काल सांगितले की टोटल सरफेस एरिया. सरफेस एरिया म्हटलं की काय म्हणायचं काय द्यायचं स्क्वेअर सेंटीमीटर आणि फक्त व्हॉल्यूम असेल तरच क्यूबिक म्हणायचं. म्हणजे इथं काय म्हणायचं सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. आता हेच उत्तर पुन्हा इन वर्ड्स मध्ये लिहा. कसं लिहिणार टोटल सरफेस एरिया देअरफॉर टोटल सरफेस एरिया ऑफ cylinder is equal to 1413 cubic square centimeter. लिहून घ्या. Example number 6. Here 2 figures are given. First figure is a conical water jug and second figure is a cylindrical shaped water pot. And question is observe the measures of pots. म्हणजे ह्याच्यामध्ये जे मेजर्स दिलेले आहेत माप दिलेले आहेत त्याचं काळजीपूर्वक तुम्ही काय करायचं आहे ऑब्झर्वेशन करायचं आहे निरीक्षण करायचं आहे. And in figure how many jugs of water म्हणजे किती जग पाणी घातलं ह्या जग मध्ये आपण पाणी भरलं कोनिकल शेप जग मध्ये पाणी भरल्यानंतर वॉटर कॅन द सिलेंड्रिकल पॉट होल्ड. तर किती पाणी ह्या जग मध्ये भरल्यानंतर हा सिलेंड्रिकल आकाराचा जो पॉट आहे तो भरून जाईल. म्हणजे असे किती जग पाणी ह्याच्यामध्ये ओतल्यानंतर हा पूर्णपणे भरेल. ठीक आहे ना. तुम्ही दोन्ही फिगर जर केअरफुली ऑब्झर्व केला असाल मुलांनो तर पहिली फिगर कशी आहे
कोनिकल शेप आहे, म्हणजे कोनचे फॉर्म्युला आपण इथे वापरायचे. आणि दुसरी फिगर कशी आहे? सिलेंडर आहे, सिलेंड्रिकल शेप आहे. दोन्हीमध्ये काय कॉमन आहे सांगा मुलांना? काय कॉमन आहे? हाईट. ह्याच्यामध्ये आता इथं जर तुम्हाला हे हाईट आहे, बरोबर आहे ना, परपेंडिक्युलर हाईट h, आणि r ची व्हॅल्यू किती इथं? 3.5 सेंटीमीटर. आता इथं बघा, इथं हाईट किती आहे? 10 सेंटीमीटर. सिलेंड्रिकल शेप मध्ये आहे, हाईट किती आहे? 10 सेंटीमीटर. आणि रेडियस किती आहे? 7 सेंटीमीटर. म्हणजे जर बघितला तुम्ही तर हितला रेडियस त्याच्यापेक्षा काय आहे रे? जास्त आहे, दुप्पट आहे. आहे की नाही? तिथं 3.5 आहे फक्त, इथं किती आहे? 7 आहे, म्हणजे दुप्पटच आहे ना. आणि दोघांमध्ये पण काय आहे? हाईट काय आहे? परपेंडिक्युलर हाईट काय आहे? सेम आहे, 10 सेंटीमीटर. देन आता आपण काय करायचंय मग? ह्याचा जे व्हॉल्यूम आहे, म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल वॉटर पॉट जो आहे ह्याचा व्हॉल्यूम डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ कोनिकल वॉटर जग, म्हणजे ह्याचा व्हॉल्यूम डिवायडेड बाय कोनिकल वॉटर जगचा व्हॉल्यूम, हे केल्यानंतरच आपल्याला एकूण त्याच्यामध्ये किती जग पाणी बसेल हे आपल्याला मोजता येईल. ठीक आहे ना. पहिल्यांदा गिवन पॉइंट्स तुम्ही लिहा. द रेडियस गिवन, the radius of conical water jug, conical water jug R is equal to किती आहे? कोनिकल वॉटर जगचा रेडियस किती आहे? 3.5 सेंटीमीटर. 3.5 सेंटीमीटर. इट्स हाईट, त्याची उंची किती आहे? स्मॉल h इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. हे कोनिकल वॉटर जगचं झालं. आता याच्यानंतर काय येणार सांगा? द रेडियस ऑफ cylindrical pot. आता इथं दोन्हीकडे ते R होणार आहे, म्हणून आपण ह्याला काय करूया? R1 म्हणूया. वॉटर सिलेंड्रिकल पॉट इज इक्वल टू R1 इज इक्वल टू 7 सेंटीमीटर अँड इट्स हाईट, आणि त्याची उंची जी आहे त्याला आपण h1 म्हणूया, इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. देन 10 सेंटीमीटर खाली लिहा. therefore number of jug of water holder water that cylindrical pot can hold. Jugs of water that cylindrical pot can hold is equal to. आता आपल्याला इथे काय करायचं आहे? लिहायचं आहे व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल वॉटर पॉट किंवा पॉट म्हणा, सिलेंड्रिकल पॉट अपॉन व्हॉल्यूम ऑफ कोनिकल वॉटर जग. वॉटर पॉट. सूत्र लिहा. आता सूत्र काय येणार सांगा मुलांनो? व्हॉल्यूम ऑफ
सिलेंड्रिकल वॉटर पॉट. मग म्हणजे सिलेंडरचं व्हॉल्यूम सांगा. हा पाय आर स्क्वेअर एच आहे की नाही. मग पण सिलेंडरचं आपण आर काय म्हटलंय, त्याला R1 म्हटलंय, बरोबर आहे काय. आणि एच ला काय म्हटलंय, H1 म्हटलंय. अपॉन या सांगा आता व्हॉल्यूम ऑफ कोनिकल वॉटर जग. कोनिकलचा व्हॉल्यूम काय, 1/3 पाय आर स्क्वेअर काय एच. हा आता आपण मगाशीच म्हटलं दोघांमध्ये काय कॉमन आहे आपल्याला, त्या किमती सगळ्या पहिल्यांदा घालून घेऊया, होय ना. हा बघा काय कॉमन आहे रे, हा पाय आहे, इथं पण पाय आहे, निघून जाईल, ठीक आहे ना. हा आता बाकीच्या व्हॅल्यू आपण घालून घेऊया. सांगा सांगा याच्यामध्ये R1 चा स्क्वेअर, R1 किती आहे इथं 7, 7 चा स्क्वेअर. आणि H1 किती आहे 10 अपॉन इथं काय येणार सांगा आता 1/3 इंटू आर स्क्वेअर. आर किती आहे 3.5 चा स्क्वेअर इंटू एच किती आहे 10 है ना. हा आता काय होईल सांगा मग इथं पण हा 10 ला हा 10 जाईल ना. आता परत पुढे काय होईल बोला लवकर. 7 चा स्क्वेअर आहे अपॉन 1/3 आहे. तो ह्या अपॉन ला 1/3 आहे म्हणजे हा काय होईल इकडे वर जाईल, उलटून गुणिले होईल. मग उलटून गुणिले होईल म्हणजे काय लिहू मी इथे सोडू काय ते पुढचं एक्झाम्पल, ते वरचं जरा पुसू काय. हा हे गिवन पॉइंट्स थोडंसं पुसते इथं. आता याच्या पुढे काय होईल सांगायचं 7 इंटू 7 10 ला 10 गेलेलंच आहे इंटू 3 ते उलटून गुणिले वरती येणार आहे. आणि इथं 3.5 इंटू 3.5 3.5 चा स्क्वेअर आहे ना. हा परत सोडवा 3.5 ना ह्या 7 ला गुणा 3.5 इंटू 2 म्हणजे 7 येणार आहे. 3.5 इंटू 2 म्हणजे 7 येणार आहे. म्हणजे आन्सर काय येईल सांगा परत पुढे इथं 2 इंटू 2 इंटू 3 2 इंटू 2 इंटू 3 इज इक्वल टू 2 दूनी 4 4 त्रिकम 12. आता म्हणजे याचा अर्थ काय मुलांनो 12 एवढे पाणी कोनिकल फ्लास्क मधनं कोनिकल वॉटर जग मधनं 12 जग पाणी आपल्याला सिलेंड्रिकल पॉट मध्ये ओतावं लागेल, तेव्हा तो सिलेंड्रिकल पॉट काय होईल भरून जाईल. कळालं की नाही. हा लिहा आन्सर. हे लिहून झालं लिहा. द सिलेंड्रिकल पॉट the cylindrical pot can hold 12 jugs of water. 12 jugs of water can hold 12 jugs of water. ठीक है. Next example is find the surface area of sphere of radius 7 cm. म्हणजे इथं आपल्याला स्फिअरचा रेडियस दिलेला आहे आणि त्याचा सरफेस एरिया काढायचा आहे. आता स्फिअरची डायग्राम डोळ्यासमोर आणा. स्फिअर म्हटल्यानंतर त्याचा आपल्याला रेडियस दिलेला आहे म्हणजे r ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग गिवन पॉइंट्स लिहा. गिवन रेडियस ऑफ sphere
in bracket r is equal to 7 centimeter. Then surface area of the sphere, therefore surface area of the sphere, surface area of the sphere सूत्र काय सांगा 4 pi r square, 4 pi r square. आता मुलांनो पाय ची व्हॅल्यू काय घेणार, r ची व्हॅल्यू 7 आहे म्हणजे 7 चा भाग घालवण्यासाठी पटकन आपल्याला सुचायला पाहिजे की आपण इथं पाय ची व्हॅल्यू काय घ्यायची 22/7. Putting all the values in the formula, then 4 pi r square, putting all values 4 into 22/7 into r ची व्हॅल्यू इथे येतात 7 square means 4 into 22/7 into 7 into 7. 7 ला 7 जाईल काय होईल सांगा 22 × 88, 88 गुणिले 7 करा 88 into 7, 88 गुणिले 7 काय आन्सर येईल हा. आता काय मी युनिट देणार सांगा याला हा का काय विचारलेला आहे सरफेस एरिया, व्हॉल्यूम विचारला असता तर क्यूबिक सेंटीमीटर आणि आता इथे काय द्यायचं आपण स्क्वेअर सेंटीमीटर, स्क्वेअर सेंटीमीटर. दिस इज द राईट आन्सर. नेहमी वर्ड प्रॉब्लेम मध्ये आन्सर हे नेहमी शेवटी काय करायचं आहे इन वर्ड्स मध्येच लिहायचं. काय लिहिणार मग surface area of the sphere, therefore surface area of sphere is equal to 616 square centimeter. Okay.